गोड गंध दरवळला। आज प्रेमाचा साखरपुडा रंगला। साखरपुडा म्हणजे वधू आणि वराच्या कुटुंबियांकडून विवाहासाठी दिलेली औपचारिक संमती। साखरपुडा म्हणजे एक सुंदर सुरुवात, जिथे गोडवा फक्त साखरेचाच नसतो, तर दोन मन, दोन घर आणि संसाराचाही असतो। फार पूर्वी साखर ही चैनीची गोष्ट मानली जायची। चैनीची गोष्ट म्हणजे काय? आता महाग गोष्ट। आता महाग गोष्ट म्हणजे लग्न ठरवताना त्यावेळेला काही पेढे वगैरे नसायचे, तर सगळ्यात महाग गोड गोष्ट म्हणजे साखर। मग साखर लग्न ठरवलं की पुण्यामध्ये घालून एकमेकांना दिली जायची आणि लग्न हे फिक्स व्हायचं, अशी ही परंपरा होती। साखर देऊन हे सूचित केलं जायचं की नव्या नात्यांचा प्रारंभ गोडवा प्रेम आनंदाने होते। साखरपुड्याला वेगवेगळी नावंही आहेत, जसे मांग निश्चय, याचा अर्थ वचन आणि निर्णय। थोडक्यात रोपण आणि श्रुती यांनी एकमेकांना दिलेलं जीवनसाथीचं वचन म्हणजे साखरपुडा। अजून एक नाव साखरपुड्याला आहे, ते म्हणजे साक्षगंध। साक्ष म्हणजे साक्षीदार, तुम्ही सगळे साक्षीदार आहातच या साखरपुड्याचे। आणि गंध म्हणजे सुगंध किंवा शुभता। दोन्ही कुटुंबांच्या साक्षीने प्रेम, विश्वास आणि शुभतेचा गंध साखरपुड्याच्या पारंपरिक ह्या सोहळ्याला मिळणं फार गरजेचं आहे। साखरपुड्याचा अजून एक पारंपरिक आणि संस्कृतीपूर्ण पर्यायवाची शब्द आहे, तो म्हणजे मुहूर्त मेळावा, ज्यात कुटुंबीय विवाहासाठी मुहूर्त ठरवतात। साखरपुड्याच्या विधीमध्ये गणेश पूजन, कलश पूजन, संकल्प वाचन, वधूची ओटी भरणं, वर वधूला नवीन वस्त्र देऊन साखरेचे पुडे देऊन विवाह निश्चित करणे याचा समावेश असतो। जे विधी आता आपल्या समोर चाललेले आहेत ते हेच सगळे विधी आहेत। साखरपुड्यात वराच्या उजव्या अनामिकेमध्ये आणि वधूच्या डाव्या अनामिकेमध्ये अंगठी घालतात। प्राचीन काळापासून असं मानलं गेलेलं आहे की अनामिकामधून थेट हृदयापर्यंत एक नस जाते आणि अनामिका म्हणजे प्रेम आणि भावना आणि विवाह नात्याचं प्रतीकही मानलं जातं। त्यामुळे या बोटात म्हणजेच अनामिकेमध्ये अंगठी घालून एकमेकांची प्रेम, निष्ठा आणि समर्पण व्यक्त केलं जातं। त्या विधीसाठी आता श्रुतीला तिथे बसवलं गेलेलं आहे आणि मुलाच्याकडून तिला सन्मानित केलं जात आहे, साडी, दागिने जे काही आहे ते देऊन। लवकरच ते अंगठी घालण्यासाठी एकमेकांना तयार होऊन येतील। तोपर्यंत थोडा वेळ विश्रांती। धन्यवाद।